अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये भाजपनं अखेर बाजी मारली आहे आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली होती, टास्क फोर्स भाजपनं नेमले होते, ते गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत। टास्क फोर्स मध्ये तुम्ही एक होता, तुमच्यावर जबाबदारी दिली होती आणि पूर्ण केली आहे, काय प्रतिक्रिया? निश्चित सर्वांचं यश आहे, सगळ्यांची मेहनत आहे। विशेष करून माननीय देवेंद्रजी यांचं नेतृत्व, त्यांची सगळी व्यूहरचना या ठिकाणी कामात आली। चंद्रकांत दादा आमचे अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी होते आणि आमचे सगळं टीमवर्क आहे। आमच्यावर जबाबदारी होती म्हणजे काय आम्ही सगळं असं केलं असं मी म्हणणार नाही, पण सगळ्यांची जबाबदारी होती आणि मी म्हणणारे सकाळपासून सगळे भोंगेला ओरडणारे आज तोंड घशी पडलेले आहेत। राज्यसभेच्या वेळेला एक जागा निवडून आली तर काय फार मोठं कौतुक झालं का, मोठा तीर मारला का, मोठा किल्ला जिंकला का? आज पुन्हा तुम्ही एवढी तयारी केली, एवढा गाजावाजा केला, आम्ही सगळे एक झालो, आता बघतो तेव्हा बघतो, काय बघतायत? सगळ्या तोंडावर पडले। शिवसेनेला 26 मध्ये काठावर पास झालेत, एखादा मत कमी झाला तर त्यांचा उमेदवार पडला असतात। शिवसेनेचे 3 मतं फुटली असं जवळपास दिसते। 3 मतं फुटली, अपक्ष त्यांच्याबरोबर कोणी राहिलेलं नाही। कोण आहे त्यांच्याबरोबर? कोणीच नाही त्यांच्याबरोबर आज राहिलं। काँग्रेसची 8-9 मतं फुटलेली आहेत, काय त्यांच्यावर कोणीच राहिलेलं नाही त्यांच्यासोबत। आणि मित्रपक्ष असतील, अपक्ष आमदार असतील, हे सोबत नाही। त्यांच्या पक्षातले आमदार सुद्धा गुप्त मतदार असल्यामुळे फुटलेले आहेत। गेल्या वेळी आम्हाला राज्यसभेला 133 मतं पडलीत, 123 मतं पडलीत। आज जवळपास 134 मतं म्हणजे 11 मतं जास्तीची आम्हाला यावेळेला पडलेली आहेत। जवळपास बहुमताच्या जवळपास आम्ही जाऊन पोहोचतो आहोत। म्हणून यावरून मला वाटतं आता तरी सत्ताधाऱ्यांनी शहाणपणा शिकावं, थोडे डोक्यामधली हवा बाहेर काढावी। जी वायफाट बडबड चालते सकाळपासून रात्रीपर्यंत, ती मला वाटतं त्यांनी आता बंद करावी। हा बहुमताचा आकड्याचा उल्लेख केला, तो येत्या काळात पूर्ण केला जाईल का? नाही, निश्चित राष्ट्रपतीची निवडणूक समोर आहे, आपण बघा किती मतं पडतात ती। आम्ही 150च्या पुढे जाऊ, 150च्या पुढे आम्ही त्या ठिकाणी जाऊ। राष्ट्रपतीच्या निवडणुकीत 150च्या वर भाजपला निश्चित 150च्या वर आम्ही जाऊन पोहोचू। यांना आता लोकांच्या मनातलंही सरकार नाही, जनतेच्या मनातलंही सरकार नाही आहे। लोक वाऱ्यावर सोडले, जनता वाऱ्यावर सोडलेली आहे, फक्त यांची चेन चाललेली आहे। यांचेच आमदार सांगतात की आता मंत्रीसुद्धा इथे दलाली घेतल्याशिवाय, कमिशन घेतल्याशिवाय या ठिकाणी कामं करत नाही। यापेक्षा अजून दुर्दैव काय असेल? आणि म्हणून मला वाटतं की आता त्यांनी त्यांना जनतेने धडा शिकवलेला आहे, आमदारांनी धडा शिकवलेला आहे, त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या आमदारांनी धडा शिकवलेला आहे आणि यातून तरी त्यांनी शहाणपण शिकावं। सरकारसाठी तुमचा काय सल्ला असेल? सरकारला काही नाही, आमचं जरा जमिनीवर या। सकाळपासून जी वायफाट बडबड, मोदीजींवर बडबड, देवेंद्रजींवर बडबड आणि वाटेल तशी बडबड, म्हणजे असंसदीय भाषेमध्ये जी बडबड चाललेली आहे, मला वाटतं यातून त्यांनी शिकावं। ते लोकांना आवडत नाही, कुणालाही ते आवडत नाही। आता लोक तुमचे चेहरे पाणी लोकांनी बंद केलेले आहेत आणि त्याचा परिणाम हा आजचा या निवडणुकीत झालेला तुमचा पराभव हाच आहे। खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।